श्रीराम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. भाग्याची दारं सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु गती आणि प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती नक्कीच असतात. ज्याप्रमाणे यश आणि संधी कोणालाही मिळतात, परंतु त्यासाठी चिकाटी, मेहनत आणि सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. संधी प्रत्येकासमोर येतात, असं नाही आहे की फक्त त्याच्याच वाटेला संधी आलेली आहे, माझ्या वाटेला अजिबात संधी नाही आहे, असं नाही आहे. त्यासाठी थांबावं लागतं. आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे आणि आलेल्या संधीचं सोनं हे आपल्याला करता आलं पाहिजे. पण केवळ कष्ट करणाऱ्या आणि पुढे जाण्याचा ध्यास असलेल्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे त्या संधीचा फायदा घेऊ शकतो. आता प्रत्येकजण बघा मेहनत करत असतो ना, असं आहे का ती व्यक्ती मदत करत नाही आहे किंवा एखादी व्यक्ती बघा कार्य करत नाही आहे, काम करत नाही आहे आणि त्याच्या वाटेला खूप संध्या उपलब्ध झालेल्या आहेत? नाही आहे. जसं तुम्ही कार्य कराल त्याचप्रमाणे त्याचं फळ त्याच्या बघा जीवनामध्ये येणाऱ्या संध्या, बरोबर की नाही, संधी येतच असते ना. त्यासाठी काय करावं लागेल? थांबावं लागेल. भाग्याची दारं सर्व ठिकाणी आहेत. तुम्ही चांगलं काम केलं, चांगलं कार्य केलं, नक्कीच भाग्य उजाळून निघेल. परंतु संधी कोणालाही मिळू शकते. असं नाही आहे की फक्त त्यांनाच मिळेल, आपल्याला मिळणार नाही, असं नाही आहे. त्या फक्त काही ठराविक लोकांसाठी नसतात. असं आहे का की त्याच्याच वाटेला सर्व आहेत, या बघा दोन ग्रुप असतात, एका ग्रुपला संधी आहे, दुसऱ्या ग्रुपला संधी नाही, असं आहे का? नाही आहे. एखादी मॅच असते, आपण पाहतो, कमी बॉलर जास्त रन हवे असतात आणि विकेट फक्त 2च असतात. त्यांना पण वाटतं की आम्ही जिंकावं आणि दुसऱ्या टीमला पण वाटतं की आम्ही जिंकावं. आपल्याला माहिती आहे 2च विकेट राहिलेत, हे 2 विकेट गेले की मॅच संपली. आणि बघा 30 बॉलमध्ये 70 रन हवे असतात. आपण काय विचार करू? मॅच पूर्णपणे गेलेली. मॅच पाहण्यामध्ये आता इंटरेस्ट पण नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जिंकणार आहोत. परंतु अशा वेळेला काय होतं की तो बॅट्समन जो बघा प्रत्यक्षपणे उभा आहे खेळपट्टीवर, तो मॅचच फिरवतो. प्रत्येक बॉल तो काय करत असतो? सीमारेषेबाहेर मारत असतो. आपण विचार केला, अरे मी 5 मिनिटापूर्वी TV पाहिली की यांना बघा प्रत्यक्षपणे 30 बॉल 70 हवे होते. आता त्यांनी मॅच पूर्णपणे फिरवली. 20 बॉलामध्ये बघा 45 रनावर आली. विकेट 2च आहेत अजून. मग आता खरी मजा आहे. हातातलं आपण काम टाकून देतो आणि TV पाहायला बसतो. आणि त्याच वेळेला जर आपली लाईट गेली, काय हो? आपण काय विचार करणार? अरे एवढी भली मोठी संधी आली होती मॅच पाहण्याची, परंतु लाईट गेली. मग आता आपल्याला संयम असणं गरजेचं आहे की नाही? पण आपण काय करतो? हातातला रिमोट घेतो ना, आपटतो. उपयोग काय? ज्याप्रमाणे बघा गती आणि प्रगती करणारे प्रत्येकाच्या मार्गात ते असतातच. याचा अर्थ असा की जे लोक सतत कार्यरत असतात, शिकत राहतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या मार्गात नवनवीन संधी येत असतात. आपण फक्त एवढंच विचार करायचो, हे तर बॉलर आहेत, यांना खेळता येणार नाहीये. परंतु बघा बरोबर त्यांनी काय केलं? मॅच जिंकवली. कारण ते सतत काय करत होते? कार्यरत होते. कुठून कसा बॉल येईल ते बघा प्रत्यक्षपणे शिकत होते आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. आपण विचार केला,
हातातली मॅच गेली हो. परंतु असं असताना त्याने काय केलं? प्रगती केली. बरोबर की ना? त्याचं भाग्य सुद्धा उजाळून निघालं. थोडक्यात काय, भाग्य हे केवळ नशिबावर अवलंबून नसतं, तर ते आपल्या कष्टाचं आणि सातत्याचं फळ आहे. कोणाच्या वाटेला बघा भाग्य प्राप्त झालेलं आहे, ज्याच्या मार्गामध्ये, ज्याच्या वाटेला भाग्य प्राप्त झालेले आहेत, त्याने एकदा स्वतःच्या जीवनामध्ये केलेल्या चांगल्या कृतीबद्दल, चांगल्या केलेल्या कार्याबद्दल एकदा नीट अवलोकन केलं पाहिजे की खरंच मी हे उत्तम कार्य केलेलं आहे, त्यामुळे मला काय मिळालं? उत्तम प्रकारे यश सुद्धा मिळालं. आणि यश मिळवता मिळवता माझे नशीब सुद्धा उजाळून निघालं. म्हणजे विचार जर केला, संधी ही सर्वांसाठी, नशीब किंवा भाग्य सर्वांच्या आयुष्यात संधीच्या स्वरूपात येत असते. फक्त त्या ओळखण्याची गरज आपल्याला समजली गेली पाहिजे. या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यक्तीमध्ये गती आणि प्रगती करण्याची जिद्द असणं आवश्यक आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं हे यशासाठी महत्त्वाचं आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एका गावात एक गरीब पण मेहनती तरुण राहत होता. तो नेहमीच नशिबाला दोष द्यायचा की त्याच्यासाठी भाग्याची दारं उघडतच नाहीये. एके दिवशी तो नदीकाठी बसलेला असताना त्याला एक जुना काचेचा तुकडा दिसला. तो नदीत वाहत वाहत आला होता. तो तरुण तो तुकडा उचलतो आणि साफ करतो. परंतु तो तुकडा एक मौल्यवान दगड असतो. तरुण तो दगड विकून बघा श्रीमंत होतो. ज्या प्रकारे तो तरुण नदीकाठी बसलेला असताना त्याला एक मौल्यवान दगड सापडला. त्याला वाटलं की काचेचा तुकडा आहे. परंतु संधी नेहमीच संधीच्या स्वरूपात येत असते आणि तिला ओळखण्याची गरज ही आपली आहे. प्रयत्नांची फलश्रुती. तरुणाने तो तुकडा उचलला आणि तो साफ सुद्धा केला. हे त्याचा प्रयत्न आहेत आणि याच प्रयत्नामुळे त्याला नशिबाची साथ सुद्धा मिळाली. प्रत्येकजण आपले जीवन नव्याने सुरू करत असतो आणि त्यामध्ये प्रगती करण्याचं बघा धाडस दाखवत असतो. म्हणून नशीब आणि भाग्य सर्वांच्या आयुष्यात आहे. फक्त काय असणं गरजेचं आहे? बरोबर, संयम असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला संधीचा फायदा हा मिळणारच आहे आणि ज्या वेळेला संधी येईल ना, त्यावेळेला बघा ती संधी घालवता कामा नये. जर ती आपण आपल्या हातातून संधी घालवली तर ती पुन्हा येईलच अशी नाहीये. म्हणून संधीचं सोनं करण्यामध्ये आपण तत्पर असणं गरजेचं आहे. यश कोणालाही मिळू शकतं, पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर आपण प्रयत्नच केले नाही तर यश मिळेल का? नाही ना. म्हणून भाग्याची दारं आम्हाला सर्व ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु जी व्यक्ती गती आणि प्रगती करत असते त्यांच्या वाटेला प्रत्येकाच्या मार्गात नवीन दिवस, नवीन संधी पाहायला मिळत असते. म्हणून यशासाठी आणि त्याचबरोबर नशिबाला दोष देण्यापेक्षा, नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा कर्माने उभा राहा. मेहनत कर आणि मेहनत ज्या वेळेला प्रत्यक्षपणे दिसून येईल ना,
त्यावेळी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न केलं की नक्कीच त्याचं तुला फळ निश्चितच प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.